शेतकरी नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत आज माढा तालुक्यातील उंदरगाव येथील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते। मात्र येथील शेतकऱ्यांनी, संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांना काढता पाय घ्यावा लागला। त्यांच्यावरती प्रश्नांचा भडीमार करण्यात आला। इतके दिवस तुम्ही कुठे होता असा देखील त्यांना सवाल करण्यात आला। ज्या शेतकऱ्यांनी सदाभाऊंना रोखलं ते शेतकरी माझ्यासोबत आहेत। काय नेमके सदाभाऊ आले तुम्ही काय प्रतिक्रिया व्यक्त केली? आमचं म्हणणं होतं की तुम्ही येऊन फक्त टीव्हीला बाईट न देता प्रत्यक्ष घरापाशी येऊन पाहणी करावी, ही आमचं म्हणणं होतं। आणि एक तर ते 16 वर्षांनी या गावात आले, ज्यावेळेस खासदारकीला उभारले होते त्यावेळेस या गावानं त्यांना भरपूर मतं देऊन पैसे पण आर्थिक सहाय्य बी केलेलं होतं। ते न करता ते 16 वर्षानंतर एकदाही गावाकडे आलेले नाही। त्याच्या अगोदर दुष्काळ झाला होता, महापूर ह्याच्या अगोदर बी आला होता, त्यावेळेस त्यांनी इकडे उंदरगावाकडे अजिबात आले नाहीत। आणि आज आले ते आले आणि फक्त माध्यमाशी संवाद साधून परत चालले। आमचं म्हणणं होतं तुम्ही गावात चला, शेतीचं एक ठीक आहे की शेतीचं आज जाता येत नाही, तर तुम्ही गावात येऊन फक्त घरांची झालेली पडझड पहा, लोकांचं धान्य किती वाया गेलं हे पहा, ह्याच्यासाठी आम्ही त्यांना चला म्हणत होतो। ते न आल्यामुळं लोकांनी रोष व्यक्त केला। मला सांगा काय लोकांच्या प्रतिक्रिया होत्या, तुमची काय भावना होती? आमची भावना होती की ते आले म्हणल्यावर सगळ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांची गाठीबिटी घेऊन काय झाले काय नाही ती तपासणी करायला पाहिजे। शाळेत माणसं आहे 5-6 दिवस झाले, तिकडे यायचं, सगळीकडे जाऊन तपासणी करावी आमची इच्छा। सगळ्या गावांनी त्यांना लोकसभेला 2014ला मदत केली, ती पैसे लोकांनी वर्गणी गोळा करून दिलते। मात्र आज आले तुम्ही लोकांनी सगळ्यांनी त्यांना हाकलून लावला। ते त्यावेळेस आलेले, त्यानंतर आजच आले तिथं। आणि ते आले ते डांबरेवरनच रिटर्न गेलेत। त्यामुळे लोकांच्या मनात रोष निर्माण झाला आणि शेताच्या बांधापर्यंत न जाता, राहू द्या पाऊस असल्यामुळे जाता येत नाही, परंतु घर पडलेले आहेत गावात, घरात पाणी घुसलेलं आहे, ते न पाहता बाईट देऊन नुसतं रिटर्न गेले। म्हणजे तुमच्या मदतीचं त्यांनी काही हे केलं नाही। लोकांचं म्हणणं होतं की आले जे कोण पुढारी येतील ते कमीत कमी जनावरांसाठी चारा तर घेऊन यायला पाहिजे, सगळे येते ते रिकामी येतात, त्याच्यामुळे लोक संतप्त झालेले आहेत। आणि त्यात काय होतंय, सगळे पुढारी येतात, यंत्रणा सगळी तिकडेच कामाला आहेत, त्यामुळे लोकांचं घरांचं पंचनामा अजून झालेला नाही। लोकांची मागणी आहे की लवकरात लवकर पंचनामा तर होऊन तात्काळ मदत मिळावी। आपण या ठिकाणी बघितले की खरं तर सदाभाऊ खोत 2014 मध्ये या भागातून लोकसभेला उमेदवार होते आणि इथल्या लोकांनी त्यांना लोकवर्गणीतून मदत देखील केली होती। मात्र 16 वर्षानंतर सदाभाऊ खोत आज या गावाला आले, मात्र इथल्या लोकांनी त्यांना हुसकावून लावलं आणि यामुळेच या भागातील लोकांच्या या अशा संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, माढा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।